फडणवीस मंत्रिमंडळामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे। पश्चिम महाराष्ट्राचे 10 तर विदर्भाचे 9 मंत्री असणार आहेत। ठाणे आणि कोकणचे 8 तर उत्तर महाराष्ट्राचे 7 मंत्री आज शपथ घेत आहेत। मराठवाड्याचे 6 तर मुंबईचे फक्त 2 मंत्री आज शपथ घेणार आहेत। तर याचाच अर्थ असा की फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये 16 जिल्ह्यांची पाटी कोरी असणार आहे। विदर्भामधल्या 7, मराठवाड्यामधल्या 4 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळत नाही। फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 42 मंत्री हे 20 जिल्ह्यातले आहेत। एकूण 42 मंत्री आहेत। हे सर्व मंत्री एकूण 20 जिल्ह्यातले मिळून आहेत। सातारा आणि पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 4 मंत्री आहेत। तर कोकणातल्या 3 जिल्ह्यांना मंत्रिपद मिळतंय। मराठवाड्यातल्या धाराशिव, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांची पाटी कोरी आहे। विदर्भातनं एकूण 9 मंत्री आहेत, पण 7 जिल्ह्यांची पाटी कोरी आहे। अकोला, अमरावती आणि धाराशिव या जिल्ह्यांना एकही मंत्रिपद आत्ताच्या विस्तारामध्ये मिळताना दिसत नाही। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना या यादीमध्ये मंत्रिपद नसल्याचं चित्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।